भारत देश के संविधान रचयिता महामानव परम पूजनीय डॉक्टर बाबा साहेब रामजी अंबेडकर की 133वीं पावन पुनीत जयंती के उपलक्ष्य में कल यानी कि 25 अप्रैल की शाम 6 बजे टाटा पावर देशमुख होम से भव्य रैली निकाली जाएगी, जिसकी पूर्व संध्या पर कल्याण डोंबिवली की समाज सेवक नरसिंह दत्तू गायसमुद्री की ओर से टाटा पावर, गांधीनगर, जय भीम नगर, देशमुख होम, पिसोली की सैकड़ों महिलाओं को मुफ्त में साड़ी वितरण किया गया है और भव्य रैली में शामिल होने की अपील की गई है। नरसिंह गायसमुद्री ने कल्याण, टाटा पावर, गांधीनगर, जय भीम नगर की तमाम जनता, स्त्री पुरुष, बच्चों से लेकर सभी से अपील की है कि कल यानी कि 25 तारीख की रैली में ज़्यादा से ज़्यादा संख्या में सहभागी होकर बाबा साहब की जयंती उत्सव को सफल बनाएं। यह साड़ी वितरण कार्यक्रम देशमुख होम के पार्टी कार्यालय में संपन्न हुआ है। इस अवसर पर नरसिंह दत्तू गायसमुद्रे साहब के अलावा नाना गायसमुद्रे, एडवोकेट गौतम वाहुल, करीम खान इत्यादि कार्यकर्ता, पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। सालाबादप्रमाणे टाटा पॉवर येथे देशमुख होममध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव आपण यावर्षी खूप जोमाने करणार आहोत। त्याच निमित्त आज आपण एक दिवस अगोदर सालाबादप्रमाणे साड्या वाटप करतो, ते आजही आपण केलेलं आहे। कारण जी उद्याची जी रॅली आहे ती भव्य रॅली असणार आहे। आपण आणि आपल्या समाजामध्ये आपल्या महिलांना आपण साड्या वाटून त्यांचा जो सन्मान करतो, तो आदर करतो, ते आपल्याला अभिमान आहे। आणि त्याचबरोबर उद्या जे आहे लहान मुले असतील त्यांना आपण वह्या वाटपही करणार आहेत। त्याबद्दल पुढील वाटचालीसाठी आमचे आयोजक, संस्थापक अध्यक्ष माननीय नरसिंह दत्तू गायसमुद्रे साहेब आणि आमच्या सर्व टीमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। पक्षातर्फे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नरसिंहजी दत्तू गायसमुद्रे साहेब हे दरवर्षी रॅलीचे आयोजन करतात। त्यामुळे 25 तारखेला दिवसभर आपल्या ऑफिसच्या कार्यालयासमोर स्टेजवरती बरेच वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात। त्यामध्ये आज रॅलीच्या पूर्वसंध्येला स्थानिक ठिकाणच्या महिलांना साडी वाटप करण्यात आलेलं आहे। रॅलीची शोभा वाढवण्यासाठी सर्व महिला रॅलीमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि तसेच उद्या शालेय विद्यार्थ्यांना शाळेचे साहित्य वाटप होणार आहे आणि अनेक प्रकारचे विविध कार्यक्रम होणार आहे व संध्याकाळी रॅलीला सुरुवात होणार आहे। तरी सर्व नागरिकांनी रॅलीला उपस्थित राहावं व रॅलीची शोभा वाढवावी व कुठलेही गालबोट न लागता एकदम शांततेत रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, याची सर्वांनी दक्षता घ्यावी। जय भीम। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 25 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त आपण 25 तारखेला रॅली ठेवतो आणि त्या प्रकारे उद्या देखील आपण रॅली ठेवलेली आहे। संध्याकाळी टाईम 5चा टायमिंग आहे, पण जमता 6 वाजतील। 6 वाजेपर्यंत सर्व लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहून रॅलीची शोभा वाढवावी अशा पद्धतीची माझी त्यांना एकदम नम्र विनंती आहे। तशाच प्रकारे आज आपण जयंतीमध्ये आपण चांगल्या प्रकारचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काढतो, हर वर्षी सालाबादप्रमाणे रॅली काढतो आणि तशा प्रकारे त्याच्यामध्ये कमसे कम 10 ते 12 हजार लोक त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि रॅलीची शोभा वाढवून त्याच्यामध्ये आपल्या परीनं आपले कार्यक्रम दाखवत राहतात। त्या ठिकाणी ना कुणी काही कशा पद्धतीनं म्हणजे हे करत राहतो आणि आज आम्ही या ठिकाणी सर्व प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। आज आपण बघितलं या ठिकाणी महिलांना ज्या साड्या वाटप करायच्या होत्या ती साड्या वाटप केलेल्या आहेत। तशाच प्रकारे आपण टी-शर्ट देखील या ठिकाणी वाटप केलेले आहेत। तशाच प्रकारे वह्या आणि पुस्तकं आपण स्टेजवर तशाच प्रकारे आपण कार्यक्रमामध्ये वाटप करणार आहे। कारण मुलांना जे आहे ते क्रीडा स्पर्धाच्या मध्ये जी मुलं असतात ते शिक्षण करत असतात मुलं, त्यांना कुठेतरी पुढे जाण्याची एक संधी मिळावी आणि त्यांना आपली कुठली तरी मदत मिळावी अशा प्रकारची त्या ठिकाणी आपण हर वर्षी मदत करतो। आणि आज या ठिकाणी सर्व जनतेला माझी आव्हान आहे, उपस्थिती ताबडतोब वेळेवर ठेवावी आणि ह्या रॅलीमध्ये चांगल्या प्रकारे कुठलाही गालबोट लागणार नाही ह्याची सर्व मिळून आपण ह्या ठिकाणी खबरदारी घेऊ। एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम।